SP न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। 20 सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे। म्हणून 20 सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघेल अशी शक्यता आहे आणि आपल्या मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू। म्हणजे राजस्थानमधून जर 20 सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल, हे देखील हा अंदाज सांगतो। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे 5 सप्टेंबर पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तो पाऊस फक्त तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर नगर जिल्हा, नाशिक, जळगाव म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये आता म्हणजे 2 दिवस पाऊस पडणार आहे। म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे, लेक खूप मोठा राहणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र तिकडे दिवसभर ऊन पडणार, सरी येतील, 1-2 सरी येतील, म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून त्यांना देखील आनंदाची बातमी। कांदा रोप टाकण्यासाठी पोषक वातावरण आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे 10-11 तारीख आणि 4-5 दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे। खूप असा मोठा पाऊस पडणार नाही, ढगफुटीसारखा नाही, काही नाही, त्याच्यामुळे हा अंदाज लागेल। फक्त पाऊस आता विदर्भातच जास्त राहणार, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ म्हणजे 10-11 तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपात राहणार आहे, मग हा अंदाज लक्षात येतं। अचानक वातावरणात बदल झाला तर परतच एक उद्या मेसेज देणार आहे। श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व विदर्भ म्हणजे 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भ 5 जिल्हे श्रीचे आगमन ते विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ पाऊस राहणार आहे म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीद काढणीचं नियोजन पूर्ण करावे। त्याच्यानंतर मराठवाडा, आता मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो की श्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, 1 दिवस आड पडत जाणार आहे। समजा परभणी जिल्हा असो, परभणी जिल्ह्यात आज पडला तर उद्या उघाड देणं पुन्हा परवाच्याला पडत, म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे श्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतं। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाचे चांगली उघाड देणार आहे, फक्त सरी येतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कोकणपट्टी भागामध्ये फक्त सरीच येणार, म्हणजे श्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप काही मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस मुंबईकडे म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही, फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे देखील लक्षात येतं। आज रात्रीच्या म्हणजे आज दुपारपर्यंत 2-2:30 पर्यंत म्हणजे आज 5 सप्टेंबर म्हणजे आज दुपारपर्यंत म्हणजे काय होणार आहे की कडक ऊन पडणार, पण 2:30-3 ते मग रात्रीपर्यंत मग रात्री विजाच्या कडकडासह तुम्हाला विजा कडकडायला दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल, लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज दिला जाईल। धन्यवाद। SP न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।